तुम्ही सुद्धा माझ्यासारखी शेंगोळी बनवता का? नमस्कार मंडळी, मी पूजा. तर आज बनवत आहे मी डिनरसाठी शेंगोळी आणि तीच रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. शेंगोळी बनवण्यासाठी मी इथं लाल मिरची घेत आहे, माझ्याकडे अवेलेबल होत्या म्हणून. तुम्ही मिरची पावडरही इथं यूज करू शकता आणि लसूण जो असतो तोही मी इथे घेतलेला आहे वाटण्यासाठी आणि थोडीशी जिरी, लाल मिरची, लसूण, जिरी आणि कोथिंबीर या सगळ्यांचं मी वाटण तयार करून घेणार आहे. मिक्सरला बारीक असं त्याची पेस्ट करून घेणार आणि त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आणि थोडंसं पाणी ओतलं. थोडंसं मीठ टाकून आपल्याला आता पीठ मळून घ्यायचंय. हुलग्याचं पीठ असतं हे शेंगोळी बनवण्यासाठी. हे आहे मी गावावरून आणलेलं शेंगोळ्याचं पीठ, हुलग्याचं. 2 चपात्या होतील एवढं असं गोळा मी आता या पिठाचा बनवून घेणार आहे. खूप चिकट असं पीठ असतं, ते हाताला खूप चिटकतं. त्याच्यामुळं थोडंसं कोरडं पीठ लावून लावून मळावं लागतं याला आणि सगळ्यात शेवटी थोडंसं तेल लावून त्याला मऊ करावं लागतं, नाहीतर मग ते शेंगोळी वगैरे हाताला चिटकून बसतं आणि आपल्या शेंगोळ्या व्यवस्थित येत नाही. इथं मी आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं. जिरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाहिजे तेवढं आपल्याला पाहिजे तसं पाणी ओतलं आणि इकडे शेंगोळे बनवायला घेतले. आपल्या आजी जशा बनवायच्या तशा शेंगोळ्या काही मला बनवता येत नाही. मी दरवेळी याच पद्धतीने शेंगोळी वळवत असते. डायरेक्ट शेंगोळी असं मला बनवताच येत नाही. प्रत्येक वेळी मी अशीच पद्धत वापरत असते. छान अशा सगळ्या शेंगोळ्या मी रेडी करून घेतल्या इथे आणि तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी आली. पाण्यामध्ये थोडंसं मी तेलही ॲड केलं. आपण पाहिजे तर कोथिंबीरही ॲड त्याच्यामध्ये करू शकतो. शेंगोळ्या रेडी झाल्यानंतर इथं मी सगळ्या शेंगोळ्या उकळत्या पाण्यामध्ये टाकल्या आणि शिजण्यासाठी ठेवल्या. शेंगोळी शिजत होती तोपर्यंत इकडे मी शेंगदाणे थोडेसे वाटून घेतले, तेही त्याच्यामध्ये ॲड केले आणि थोडंसं पीठ ठेवलं होतं. हे दाटसरपणा येण्यासाठी असतं. असं मॅश करून घ्यायचं, एकदम पातळ करायचं त्याला, म्हणजे आपल्या शेंगोळीला दाटसरपणा येतो आणि खूप छान अशी टेस्टी आपली शेंगोळी लागते.